तुम्ही खूप अपमान केलायत माझा मॅडम. वाटेल तसं बोललायत मला, सगळ्यांसमोर हाकलून दिलेत मला. तुम्हाला काय वाटलं इतक्या सहज घरी परत येईन? हात जोडून माफी मागायची माझी. मानाने घरी न्यायचं मला, तरच मी घरी परत येईन. सॉरी, घरी चल. उपकार केल्यासारखं मनापासून माफी मागायची. सोहम, मी तुला सॉरी म्हटलेलं आहे. घरी चल. गुड. पण अजून एक अट आहे मला. आता आणखी काय हवंय तुला? सांगतो. ऐक आहे, हे सगळं घडल्यानंतर मला कळून चुकलंय मॅडम की मी तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे. माझं तुमच्या आयुष्यातलं स्थान काय हे सुद्धा मला कळलेलं आहे. हे जे काही स्थान आहे ना माझं, त्याच्या बाबतीत मी अत्यंत इन्सिक्युअर आहे. त्यामुळे आता जर मला माझं महत्व वाढवायचं असेल तर मला काही गोष्टी करणं भाग आहे. मुद्द्याचं बोल सोहम. तुला माहितीये का, बाबा तू येईपर्यंत अन्न पाणी कशालाही स्पर्श करणार नाहीये. तू पटकन काय तुला हवंय ते बोल. हो, पटकन सांगतो. मग तुम्ही पण माझं पटकन ऐका, म्हणजे मी पटकन घरी आहे. फार काही नकोय मला. कंपनीतले तुमच्या नावावर जेवढे शेअर्स आहेत तेवढे सगळे शेअर्स माझ्या नावावर करायचे. काय वेळ लागलाय का तुला? हो ना, आता परत आरडाओरडा करणार मॅडम. तुम्ही मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करणार. कशाला उगाच वेळ वाया घालवताय? आणि असाच जर वेळ वाया घालवत राहिलात ना तर पुढे काय घडणार हे माहितीच आहे तुम्हाला. आजोबा काही खाणार नाही, अन्न पाणी सगळ्याचा त्याग करणार. आणि या वयात त्यांना कितपत झेपेल ते? जर का काही बरं वाईट झालं तर या सगळ्याचा दोष तुमचा असणार मॅडम. बघा आता तुम्हीच ठरवा. तुम्हाला तुमचे सासरे जास्त महत्वाचे आहेत का तुमचा इगो? माझ्यासाठी बाबाच महत्वाचे आहे, पण तुझ्यासाठी तू स्वतः सोडून दुसरं काही महत्वाचं नाही. हे काही नव्याने नाही कळलंय मला. तुझ्याकडनं दुसरी अपेक्षा तरी काय करणार सोहम? ज्या अर्थी तुम्हाला इथे भेटायला बोलवलंस त्या अर्थी तुला माझ्याकडनं काहीतरी हवं होतं. हे नक्कीच ठाऊक होतं मला. चल, दिले तुला शेअर्स. देईन मी शेअर्स. चल. आणि लगेच मी विश्वास ठेवायचा तुमच्यावर? सॉरी मॅडम, माझा विश्वास नाही तुमच्यावर. कारण आधी तुम्ही हे सुद्धा म्हणायचात की सोहम, आय एम सो प्राऊड ऑफ यू. तू माझा मुलगा आहेस याचा मला प्रचंड अभिमान आहे. घरातून बाहेर हकलताना कुठे गेला अभिमान? घरातून बाहेर हकलताना मला वाटेल तसं बोलताना एका क्षणाचाही विचार केला नाहीच. माझा नाहीये विश्वास तुझ्यावर. काय करायचंय तुला? सिंपल. हे स्टॅम्प पेपर आहेत, याच्यावर सही करा. मी लगेच घरी येतो. काय लिहिलंय त्याच्यात? हेच आत्ता जे बोललोय तेच लिहिलंय. या कंपनीतले तुमचे सगळे हक्क, तुमच्या नावावरचे सगळे शेअर्स तुम्ही माझ्या नावावर म्हणजेच सोहम प्रभाकर कुलकर्णी ह्याच्या नावावर करताय. सही करा. आसावरी मॅम, प्लीज साइन करा. प्लीज 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 प्लीज. करा. हा, एवढा कसला विचार करताय? नका विचार करू. आता विचार करायची वेळ निघून गेली ऑलरेडी. आणि विचार करत बसलात तर पुढे काय होईल ते माहिती आहे तुम्हाला. चला चला, नका विचार करू फार. आता तुमच्यामुळे उशीर होता, माझ्यामुळे नाही. मी रेडी. करा, सही करा. मला पोटभर? हो हो आजोबा, खरंच आज बऱ्याच दिवसांनी पोटभर जेवलो. थँक्यू सो मच. बाबडू, तुझ्या रूम मध्ये जा. मला बाबांशी बोलायचं तुझ्या. जा जा, तू व्हिडिओ गेम काढून ठेव तुझे. मी आलोच लगेच. हा, जा.
अरे तू का करतोयस हा नाही नाही ठीक आहे ठीक आहे. अरे उगाच काय करतोयस? तिला शुभ्रा करेल तिचं काम आहे ते. तू शांत बस. घराच्या बाहेर पडलास फार हाल झाले असतील ना बाहेर तुझे. हाल म्हणजे कसे तरी दिवस ढकललेत मी आजोबा. पण आजोबा थँक्यू, तुम्ही आहात म्हणून मला या घरात परत येता आलं. नाहीतर जोपर्यंत या घरात मी जिवंत आहे तोपर्यंत या घराबाहेर तुला कुणी काढणार नाही. कळलं तुला? शांत राहा. आमच्या खोलीत जाऊन आराम कर. दमला असेल तर. मला जरा बोलायचंय तुमच्याशी. काय बोल ना. मला कळत नाही हे कसं सांगावं, पण आजोबा मी शुभ्रा सोबत खुश नाही. खुश नाही म्हणजे काय म्हणायचं काय तुला? म्हणजे मला आता शुभ्रा सोबत राहावंसच वाटत नाहीये आजोबा. म्हणजे तिनं बायकोची सगळी कर्तव्य विसरून गेली होता. म्हणजे माझ्याशी नीट बोलत नाही, नीट वागत नाही, मला नीट समजून घेत नाही. म्हणजे घरातली 4 कामं करते म्हणून तुम्हाला वाटत असेल की ती बायकोची कर्तव्य करते, पण तसं नाहीये आजोबा. सॉरी, मला सांगायला पण कसं तरी होतंय, पण माझी खूप घुसमट होते शुभ्रा सोबत. नाही, या विषयावर मी तुझ्याशी बोलणारच होतो, पण मी म्हटलं तू आत्ताच आलायस, उद्या वगैरे बोलू. पण ठीक आहे, तो आता विषय काढलाच आहेस तर मी बोलतो. अरे नवरा बायकोच्या नात्यामध्ये अडचणी येतात. आणि बघ, नव्या नवलाईचे 9 दिवस असतात. आता तुमचं लग्न तसं जुनं झालंय. आधी तुम्ही दोघे होतात, आता शुभम पण आहे. घरचं सगळं शुभ्रा करते, शुभमची काळजी घेते. त्यामुळे तुझ्याकडं थोडं दुर्लक्ष होत असेल. नाही असं नाही, समजून घे तिला. अगदीच वाटलं तर बोल तिच्याशी. नाही आजोबा, आता ना बोलण्याची वेळ सुद्धा निघून गेली आणि काही बोलून उपयोग सुद्धा नाही. आजोबा खरं सांगतो, शुभ्रानं आता माझ्या मनातून उतरली हो पूर्णपणे. आणि हे मला आत्ता जाणवणाऱ्या गोष्टी नाहीयेत, मला हे अनेक वर्षापासून वाटतंय. इतके वर्ष कर्तव्य म्हणूनच हे लग्न ढकलत आलो पुढे मी, पण मला आता सहन नाही होते आजोबा. सहन होत नाही म्हणजे काय म्हणायचं काय तुला? मला शुभ्रापासून वेगळं व्हायचं. आज बोललायस, परत हे शब्द उच्चारायचं नाही. कळलं तुला? लक्षात ठेव सो, कुलकर्णी घराण्यामध्ये घटस्फोट होत नाहीत. नवरा बायकोचं नातं म्हणजे काय खेळ वाटला काय तुला? आज लग्न केलं उद्या सोडून दिलं. तिच्या चुका सांगतोयस मला तू केल्या चुका मला माहित नाहीत असं समजू नको. तरीही शुभ्रा माझ्या सांगण्यावर सगळं तुझं करते. आपण कुलकर्णी आहोत, एकदा बांधलेलं नातं आपण आयुष्यभर निभावतो. हेच आपले संस्कार आहेत. त्यामुळे शुभ्राला तुला असं अर्ध्या वाटेवर नाही सोडता येणार. तुझं लग्न तुला शेवटपर्यंत टिकवावंच लागणार. आई, इथे का आणलंयत मला? शुभ्रा ये इकडे. आजपासून आपल्या ह्या गेस्ट रूम मध्ये राहतो. सोहम सोबत रूम शेअर करायची काही गरज नाहीये तुला. मला माहितीये बाळा, त्याच्यासोबत रूम शेअर केलीस तर खूप त्रास होईल तुला. नको काळजी करूस, सगळं ठीक होईल बाळा. झोप बाळा. गुड नाईट. आता बरं वाटलं मला. घे तुझे पैसे घे. पैसे करत होतास ना, घे. व्याजात सकट परत दिलेत, कळलं? काय मास दाखवलास रे सरोद्या. माझी परिस्थिती काय बदलली, तू पण बदललास लगेच. बॉसची असं वागतात? तुला काय वाटलं मला घरातून काढलं, कंपनीतून काढलं, मी रस्त्यावर आलो म्हणजे माझ्याशी कसंही वागलं तरी चालेल? बॉस आहे मी तुझा, कळलं ना? हे घर, ही कंपनी, काहीही झालं तरी माझीच आहे, कळलं ना? पण आसावरी मॅडम कोण? आपल्या आसावरी मॅडम. कोण आसावरी मॅडम? मी नाही ओळखत. मी कोण आहे? सोहम कुलकर्णी, DBK फूड्सचा मालक. लक्षात ठेव कायम. नाही असं नाही लक्षात राहणार तुझ्या.
आता राहील लक्षात? डीबीके कंपनीचं काम आता कायमचं विसरायचं, कळलं? निघतात. प्लीज सॉरी. निघतात. काय झालं आजोबा, एवढ्या रात्री अचानक बोलवलं तुम्ही? तू कुलकर्ण्यांच्या सुनेचा अपमान केलाय, तुझ्या बायकोचा अपमान केलाय. बायकोच्या 4 गोष्टी पटल्या नाही म्हणून दुसऱ्या बाईच्या नादाला लागणे चूक आहे. उद्या तुझ्या 4 गोष्टी पटल्या नाही, तिने हाच मार्ग स्वीकारायचा. फार मोठी चूक केलीस तू. व्यभिचार ही केवढी मोठी चूक आहे हे तुला समजायलाच पाहिजे. बघतोय मागडे, माफी माग तिची. तिला वचन दे, यापुढे असले उद्योग मी करणार नाही. ती सुजान या ऑफिसमध्ये, तुझ्या घरामध्ये मला दिसता कामा नये. पूर्णपणे विसरून जा तिला. तुझ्या आयुष्यातनं पूर्ण निघून गेली पाहिजे ती. मला कळते का तुला? माफी माग तिची. हो आजोबा. शुभ्रा, सॉरी. खरंच माफ कर मला. मी भरकटलो होतो खूप. पण आपण हे सगळं विसरून नव्याने आयुष्य सुरू करूया का प्लीज? खरंच सॉरी. शुभ्राई, तूही मन मोठं करून माफ करून टाक. राग आवर तुझा. मला कल्पना आहे थोडा वेळ लागेल तुला. सोहमची चूकही खूप मोठी आहे. इतक्या सहजासहजी तू विसरू शकणार नाहीस. पण तरी प्रयत्न कर, मनापासून प्रयत्न कर. सगळं व्यवस्थित होईल. तुम्हा दोघांसमोर एकच पर्याय आहे, तो म्हणजे लग्न टिकवणं. बाकी सगळ्या गोष्टी विसरून जा. आणि हाच माझा निर्णय आहे, कळलं? या घरची सून हॉलमध्ये झोपलेली मला चालणार नाही. त्या सन्मानानं तिला तुमच्या रूम मध्ये घेऊन जा. तुझं कुटुंब एकत्र राहायला पाहिजे. तू, तुझा मुलगा, तुझी बायको सगळ्यात धरून ठेव. ही तुझी जबाबदारी आहे, लक्षात. शुभ्रा, माफ कर मला. हा, सॉरी. सॉरी. शुभ्रा, परत एकदा सॉरी प्लीज. पण तू अशी इथे नको झोपूस प्लीज. चल आपल्या खोलीत चल. खरंच सर. ये सॉरी सॉरी सॉरी. अरे वा.
बोल सुझॅन. बोल बोल बोल. अगं नाही नाही नाही, काही नाही, काळजी करण्यासारखं काही नाही. अरे बघ, आजोबा जोपर्यंत आहेत ना इथे तोपर्यंत आपल्याला कोणीही हात लावू शकत नाही. या सगळ्यांचा माज उतरला ना, आसावरी मॅडम ना मला बोलवायला लागलं ना परत घरी. कोण कोण? सॉरी, ऐकून आलं. कोण? शुभ्रा? तिला कोण विचारतंय? विचारते म्हणजे थोडासा पुळका तर येणार ना. आजोबांचं करते ना ती, एवढं सेवा वगैरे करते त्यांची. त्यांना काय हवं नको ते बघते, मग थोडंफार तर पुळका येणार ना त्यांना. मग काय नाही ग तुझं ना, तू का टेन्शन घेतेस? काय नाही, आजोबांसमोर गेलो, माफी मागण्याचं नाटक केलं मस्त रडून वगैरे, खुश झाले आजोबा. हे बघ सुझॅन, घर जोपर्यंत माझ्या नावावर होत नाही ना तोपर्यंत ही सगळी नाटकं करावी लागणार आहेत मला. सगळं सहन करावं लागणार. त्यातून या शुभ्राला तर खूपच झेलावं लागणार आहे. तर ठीक आहे. हे बघ सुझॅन, एकदा का हे घर माझ्या नावावर झालं ना, मग बघ ग या सगळ्यांची कशी वाट लावतो मी ते. या शुभ्राची, मॅडमची आणि तिच्या त्या नवऱ्याची, सगळ्यांची वाट लावतो मग. मग काय बेबी, तुझं पण सगळं क्लिअर होऊन जाईल. तू पण ये घरी, मग तू मी बबडू राज्य करू या घरावर. काय अनुराग, come in, come here. कन्फ्युजन, चेहऱ्यावर कन्फ्युजन दिसतंय तुझ्या. हा माणूस इथे काय करतोय? डोंट वरी अनुराग, तू बरोबर ठिकाणी आलाय. डीबीके फूड्सच ऑफिस आहे. त्या दिवशी आसावरी मॅडमने तुझ्या समोर मला कंपनीतून बाहेर काढलं ना, त्यामुळे अचानक मला इथे बसून तुला धक्का बसणं वगैरे साहजिक आहे. आसावरी मॅडम कुठे? मला काय माहित कुठे, आणि तसं इथे कुठे का असे ना, मला काहीही देणं घेणं नाही आता. पण केबिन मॅडमचं आहे. नाही नाही, चुकतोयस. हे केबिन कंपनीच्या चेअरमनचं आहे, आणि आता मी चेअरमन. या कंपनीचा बॉस, मालक, सर्वे सर्वा वगैरे म्हणालास तरी हरकत नाही, तो मी. बस बोलूया आपण. अनुराग, अनुराग, आपली ओळख खूप चुकीच्या नोटवर झाली. आपल्यात बरेचसे वादही झालेत, त्यामुळे खूप गैरसमज आहेत आपल्यात. पण आता नव्याने सुरुवात करूया आपण. त्यात तुझ्या इथे मीटिंग झाल्यात, तुझ्या मॅडम सोबत, शुभ्राजींबरोबर बऱ्याच मीटिंग केल्यात तुम्ही इथे. पण आता त्या मीटिंग मध्ये जे काही डिस्कस झालंय ना ते विसरून जायचं, कारण यापुढे हे प्रोजेक्ट मी हँडल करणार आहे आणि ते माझ्या पद्धतीने हँडल करणार आहे मी. दुसरी गोष्ट, मी कुठलीही गोष्ट जी करतो ना ती फक्त पैशांसाठी करतो. तुला हे क्लिअरली माहिती असायला पाहिजे, कारण आता आपण एकत्र काम करणार आहोत ना. मी फक्त पैशांसाठी करतो, आणि पैसे सोडून दुसरी कुठलीही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची नाही. त्यामुळे आपण जर प्रॉफिट कमवणार असू तर ट्रस्ट मी. तुला सारखं हसू कसलं येतं रे? हे मला ट्रस्ट या शब्दाचा हसू आलं. म्हणजे हे ट्रस्ट हा शब्द तुझ्या तोंडून. नाही म्हण, तुला काय म्हणायचं ते म्हण. पण मला असं वाटतं अनुराग, एक चांगली ऑफर मी तुला देऊ शकतो. सिरियसली सांगतोय मी अनुराग, आपण दोघं मिळून खूप चांगला बिझनेस करू शकतो.
खूप पैसे कमवू शकतो आपण. ही कंपनी आतापर्यंत अत्यंत फालतू प्रॉफिट मध्ये चालू होती. कारण काय माहितीये, आसावरी मॅडमचा कनवाळूपणा, हे लोकांचे हक्क वगैरे याचा विचार. आणि आता तसलं काही होणार नाही. आता ही कंपनी माझी आहे, त्यामुळे या कंपनीचं रंगरूप मी बदलून टाकणार आहे. आता इथे फक्त बिझनेस होईल. त्यामुळे तुझे ते वस्तीतले कामगार लोक आहेत त्यांना सुद्धा सांगून टाक, हक्क बिक्क आता विसरून जायचं. काम करायचं असेल तर अर्ध्या पगारात करावं लागेल. घरं बिरं त्यांना मिळणार नाही. फारात फार काय झोपड्या वगैरे बांधून देईन मी त्यांना. हा, या पलीकडे मी त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे, तुला पटत नाहीये का माझं बोलणं? पण तुझ्याकडे पर्याय नाही आहे रे. कारण मी सांगितलं ना तुला, डीबीके फूड्स ही कंपनी आता माझी आहे. त्यामुळे माझ्याच ऑर्डर्स आता फॉलो करायला लागणार सगळ्यांना, पर्यायाने तुला सुद्धा. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सोहम आलाय का ऑफिसमध्ये? हो मॅम, सर आलेत आणि तुमच्या केबिन मध्ये बसले. मी त्यांना सांगायचा खूप प्रयत्न केला, पण सर काही ऐकायलाच तयार नाहीये. इट्स ओके, तुझी काही चूक नाही. हे बघ हे बघ सर, अरे देतोय ना मी पैसे. फोन वाजतोय. पैशाची सोय असेल काहीतरी. जरा थांब, पैशाची सोय असेल, जरा थांब. हॅलो, तो मी 1 लाख रुपीचं शॉपिंग केले आणि तुझं कार्डच चालत नाहीये. तू म्हणाला होतास ना आपल्याकडे खूप पैसे आलेत, मग काय झालंय? मला अजून शॉपिंग करायचंय. हे बघ पैशाचीच. अरे तू काय बोलतेस? इथे मी कुठल्या अडचणीत ऍक्टिंगची पडली का? हे बघ, अरे पैशाचीच. अरे मी बोलतोय, थांब ना, ऐक तर माझे पैसे. मी पैशाची सोय करतो. मला हे आठवतंय. कुठे आहेत पैसे? हे बघ सर, कुठे आहेत माझे पैसे? ऐक सर, हे बघ, मला थोडा वेळ दे. मला मारू नको. तू मला मारलं? वेळ तर दे, मी देतो पैसे. मला मारलं? त्या दिवशी मला मारलं. काय झालं? काय मारताय त्याला? दादा, याने माझे पैसे गेले देत आहे ना. त्याने चोर केला आणि माझं नाव खराब झालंय. याच्यामुळे माझी नोकरी गेली आहे. रस्त्यावर आलोय मी याला सोडणारच नाही. हात आणि आवाज खाली, एकदम खाली. चुप. तुझी नोकरी गेली तुझ्या चुकीमुळे. पण तुझ्या व्यवहारात तू सुद्धा प्रामाणिक नव्हतास. याने पैसे खाल्ले, गफला केला. पण हे तू सांगितलं आसावरी मॅडमला का नाही सांगितलं? कारण त्यात तुला तुझा फायदा दिसला, तुझा कट दिसला ना तुला. मग दोषी तू पण आहेस. त्यामुळे जे काय घडले याला तू स्वतः कारणीभूत आहेस. सोहम कुलकर्णीवर हात उचलायचा नाही. तुझी माणसं आणि गुंड घेऊन लगेच इकडनं निघायचं, नाहीतर आधी तुला पोलीस बघतील आणि त्यानंतर मी तुला बघेन. दादा म्हणतात म्हणून मी आता चाललोय सोहम, पण माझे पैसे नाही दिलेस ना चला रे. सोहम, गरज नाही मला आधाराची वगैरे. आणि कोणाला धमक्या देतो रे? सोहम कुलकर्णीला. बघून घेऊन तुला कळलं ना. आणि तू काय रे? मी काय शुभ्रा नाहीये. दरवेळेला अशी मध्ये येऊन मदत करायची काही गरज नाही, कळलं ना. मी एकटा भारी आहे, यांना एकट्याने बघून घेतलं असतं. काही हिरोगिरी करायची गरज नव्हती, कळलं ना. ते बघितलंच. तुम्ही रडताय शुभ्रा या माणसासाठी? तुम्ही ठीक आहात ना? कशी ठीक राहू मी अनुराग? रोज काही ना काहीतरी नवीन चॅलेंजेस, नवीन अडथळे येत आहेत माझ्या आयुष्यात. बबडूने हे सगळं पाहिलं असतं तर काय झालं असतं त्याचं? बबडूसाठी त्याचा डॅडा म्हणजे त्याचा हिरो आहे.
अनुराग मी काय करू, मला खरंच काही समजतच नाही हो. चारही चाकांचा बॅलन्स प्रॉपर असल्याशिवाय गाडी नीट चालत नाही शुभ्रा. म्हणजे गाडीची 2 चाकं पुढच्या चाकांना प्रॉपर अलाइन असतील तरच गाडी नीट चालू शकते, अदरवाईज चालतच नाही गाडी. तुम्ही काय म्हणताय मला नाही कळत आहे. तुमच्या संसाराबद्दल बोलतोय. सोहम तो माणूसच चुकीचा आहे. त्याच्यामुळे तुमचा संसार बॅलन्स मध्ये असूच शकणार नाही, तुमची गाडी नीट जाऊ शकणार नाही. पण तरी तुम्हाला संसार करावा असा वाटतोय किंवा तुम्हाला संसार करणं भाग आहे असं तुम्हाला वाटतंय कारण शुभमसाठी त्याचा डॅडा हिरो आहे. पण शुभम लहान आहे, त्याचा डॅडा काय आहे त्याला अजून कळलेलंच नाही. पण ते त्याला कळल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी शुभम मोठा होईल आणि डॅडाचं खरं रूप त्याला कळेल तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसेल. कदाचित त्याला खूप सारे असे प्रसंगही सहन करावे लागतील जे त्याने कधी सहन करू नये त्याच्या डॅडामुळे. मला असं वाटतं शुभ्रा की तुम्ही शुभमला एकट्यानं वाढवणं कधीही चांगलं, कारण तरच तुम्ही त्याला खूप छान संस्कार देऊ शकाल. तुमच्याबरोबर खूप छान वाढू शकेल, सिक्युअर्ड फील करेल, तुमच्यावर कम्फर्टेबल असेल, तो चांगला घडेल तुमच्या बरोबर, तुमच्या एकटीच्या बरोबर. काय वाटतं तुम्हाला? जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए, जिंदगी चला हसलात तुम्ही, व्हेरी गुड. प्लीज हसत राहा, कारण खूप कमी लोकांना ना हसणं सूट करतं. खूप कमी लोक हसताना छान दिसतात. प्लीज कीप स्माइलिंग. बोल ना सरोद्या, केवढा निर्लज्ज माणूस आहेस ना तू. हा नाही, मला मारायला माणसं घेऊन आलास, पैसे दिल्यानंतर मला काही देणं घेणं नाही वगैरे मला ऐकवलंस, मग आता कशाला फोन केलास निर्लज्जासारखा? नाही सोहम सर, ते मी रागात बोललो सर. काय पैसे परत दिल्यानंतर आता सर झालो का मी परत? नाही सोहम सर, मी ऍक्च्युली घाबरलो होतो. माझे पैसे बुडाले असते तर माझे खाय प्यायचे वांदे झाले असते. माझं काम सुद्धा गेलं. आता तुमच्यामुळे मार्केटमध्ये माझं नाव खूप खराब झालं. लोकांना असं वाटतं की मी झोल केल्यामुळे साईडवरची भिंत कोसळली. आता माझ्याकडे करण्यासारखं काहीच नाही राहील. तर प्लीज तुम्ही काहीतरी करा. हा ठीक आहे, बडबड करू नको. आणि आता कसा लाईनवर आलास ना तसाच राहा. बघतो मी तुझ्यासाठी काय करता येईल. फक्त एक काम कर, आपण आधी कसं काम करायचो तसंच काम परत करूया, कळलं का? तो काही खाचा असेल, तो काही कट असेल तो मला द्यायचा. शुभ्रा आणि आसावरी मॅडमला जरा सांभाळून घ्यायला लागेल, कळलं? करूया आपण काम परत. सॉरी सोहम सर, अँड थँक्यू सर. ना ठीक आहे. भेट सावली रेस्टॉरंट मध्ये भेट, बाकीचं बोलू आपण. ओके सर. इतकं सगळं होऊन सुद्धा सोहम अजूनही सुधारायचं नाव घेत नाहीये. सोहम अरे अजून किती निर्लज्जपणे वागणार आहेस तू. झाड पुन्हा बहरण्यासाठी अशी खराब झालेली पानं तोडावी लागतात नाही, ते झाड पुन्हा फुलणार नाही. अरे शुभ्रा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आई. काय हो, काय झालं? चेहरा का उतरलाय तुझा? सोहम सकाळी सकाळी काहीतरी बोलला का तुला? नाही, तसं काहीच झालं नाही आई. मला ना जरा बबलूची काळजी वाटते. काय झालं? शुभम पडला का? काय लागलं बिगलं की काय त्याला? नाही आई, पडला नाहीये. आत्ताच त्याला दूध देऊन आले मी. काय झालं? काय तसं काही झालं नाहीये, वेगळाच विषय आहे थोडा. बाबा,
सोहम आहे ना बबडूला असे व्हायलेंट गेम्स शिकवतोय हो. आणि असा व्हायलेंट भाषेत बोलायला शिकवतोय. मला खूप काळजी वाटते त्याची. कसं होतंय, सोहम सगळे लाड करतोय त्याचे, त्याला हवं ते करायला देतोय आणि मी शिस्त लावायचा प्रयत्न करते. त्यामुळे बबडूला माझा राग यायला लागलाय. मला खूप काळजी वाटते आई. म्हणजे बबडू सुद्धा सोहम सारखा झाला तर मी काय करू. तुझी काळजी अगदी बरोबर आहे शुभ्रा, मी अगदी समजू शकते. पण मलाही सोहमचं वागणं अजिबात आवडत नाही. कसा वागतोय तो शुभमशी, काय पलट लावतोय त्याला तो. पण काय करायचं, बाबा अगदी त्याला खूप साधा सज्जन सरळ मुलगा समजतायत. ते कोणाचं काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीत त्याच्या विरोधात. पण नाही, शुभमला चांगलं वळण लागावं म्हणून काहीतरी करायला तर पाहिजे ना. झालंय काय, दत्ताचा ना सोहमवर नको इतका विश्वास आहे म्हणून त्याला कोणी काही सांगितलेलं पटतच नाहीये. त्याचाच कशाला, तुझाही खूप विश्वास त्याच्यावर होताच. पण तुला जेव्हा सगळ्या खऱ्या गोष्टी कळल्या तेव्हा तुझं मत बदललं. तसंच दत्ताला जेव्हा सगळ्या खऱ्या गोष्टी कळतील ना तेव्हा त्याचं मत बदलेल. आणि मला खात्री आहे की तो स्वतः त्याला घराबाहेर काढ. हो तुमचं बरोबर आहे, पण बाबांना आपण पटवून कसं देणार. नाही, आपण कोणी काही सांगून त्याला पटणार नाहीच आहे. त्याच्या समोरच एखादी अशी गोष्ट घडली पाहिजे ना प्रत्यक्ष, की आपल्याला त्याला जे सांगायचंय ते त्याला आपोआप पटेल. बाबा, हे सगळं कसं करायचं ते काही मला माहिती नाही, पण आता सोहमला मी त्या सरोदेशी बोलताना ऐकलंय. सरोदे म्हणजे आपण तो काढून टाकलेला कॉन्ट्रॅक्टर चंदन सरोदे. हो हो, तोच सरोदे आहे. त्याच्याशी काय बोलत होता सोहम. तो असं म्हणत होता की काहीतरी पुन्हा ते दोघं आज सावली रेस्टॉरंट मध्ये भेटणार आहेत. अरे ग्रेट. अरे आपण जे म्हणतोय ती संधी हीच आहे, ती चालून आली आपल्याकडे. ऑलराईट, प्लॅन ठरला. आता जे काय करायचंय ते सगळं सोहमच करेल. आपल्याला फक्त दत्ताला सावली रेस्टॉरंट मध्ये घेऊन जायचं. पण तीच तर मोठी अवघड गोष्ट आहे ना. बाबांना कोण घेऊन जाणार आहे तिकडे. माझ्याशी तर ते बोलतच नाहीये, बोलणंच बंद केलंय. तुमच्याशी धड वागत नाहीये, कोण नेणार त्यांना. ते माझ्याकडे लागलं. तुम्ही दोघी फक्त सरोदेशी बोलून घ्या. तो जर आपल्या बाजूने बोलायला तयार झाला ना, झाला आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह.